आरोग्याला प्रॉब्लेम जोडण्यात येईल. ईश्वराच्या पुस्तकामध्ये मासिक सप्तकाची ओळख या पुस्तकामध्ये जगताच्या बुद्धिमत्ता व त्याप्रमाणे आपली सर्वांची कोणत्याही सद्गुरू त्याप्रमाणे उपस्थित त्याप्रमाणे या ठिकाणी बसलेले सर्व ईश्वराचे भक्त असू सुविधा या सर्वांना कोणतरी सत्ता करतात तर अतिशय बोलायचे दिवसात म्हणून आजच्या या सत्ताच्या वेळेस मानवची मौल्यता असतो मनोजी कोंबडेकर नागपूर आलेले आहेत. आजच्या कार्यक्रमाच्या सन्मानाने मनोजी कोंबडेकर साहेब नागपूर स्वीकारले असं या परमेश्वराच्या निवासस्थानी सुरुवात झालेली आहे. या परमेश्वराच्या सत्संगाला जगातील पालनकर्ता जगतपिता सृष्टिरचयिता भगवान बाबांनी उपस्थित आहे. त्यांच्या जन्माला कोटी प्रणाम. याच ठिकाणी आमची पूजनीय सद्गुरू उपस्थित आहेत. त्यांच्या जन्माला कोटी प्रणाम. याच ठिकाणी आमची गुरुवाई उपस्थित आहेत. त्यांच्या जन्माला कोटी प्रणाम. या सत्संगामध्ये बाहेर जाऊन आलेले भगवंताचे सेवक बांधव सेविका बालगोपाल यांना सगळ्यांना माझा नमस्कार. आजच्या सत्संगाला मला अध्यक्षपद दिलं त्याबद्दल भगवंताचे सद्गुरू माऊलींचे सद्गुरू आईचे आपल्या सगळ्यांचे फार फार आभारी आहे. मी फार एक छोटासा बालक आहे. आपण प्रत्येक महिन्याच्या 14 तारखेला या परमेश्वराच्या निवासस्थानी परमेश्वराचा सत्संग ऐकण्यासाठी आपण आवर्जून उपस्थित असतो. आपण प्रत्येक व्यक्ती जेव्हा शाळेमध्ये जात असतो तर शाळेमध्ये आपल्याला परमेश्वराविषयी असं काही ज्ञान प्राप्त होत नसते. फक्त आपल्याला शाळेमध्ये जात असताना पुस्तकाचं ज्ञान प्राप्त होत असते. माणूस पुस्तकाच्या ज्ञानाने मोठा होईल, पण परमेश्वराचं जे ज्ञान आहे ते ज्ञान हे जीवनाची किंवा वाटचाल करत असतो. या जीवनाच्या वाटचालीसाठी परमेश्वराचं ज्ञान असणं सगळ्यांना आवश्यक आहे. कारण आपण जेव्हा या तलावात
आणि या जन्माला आलेल्या व्यक्तीला मरण हे अगळ आहे. माणूस जेव्हा जन्माला आलेला आहे तर त्याला जे मृत्यूपर्यंतचं जे वय आहे हे प्रत्येकाला मालूम नसते, पण त्या आपल्या मालकाला सगळं मालूम आहे. आपला जन्म केव्हा होणार आहे आणि आपल्याला आपला मृत्यू केव्हा आहे. म्हणून जन्मापासूनच ते मरेपर्यंतचं जे अंतर आहे त्यालाच आपण आयुष्य म्हणतो. आणि आपण आयुष्य जेव्हा जगत आहे, त्या जीवनाची जेव्हा वाटचाल करत आहे, तर आयुष्यामध्ये चढ आणि उतार हे लागणारच आहे. कारण निसर्गाचा नियम आहे, जेव्हा दिवस येत असतो तर त्याच्यानंतर रात्र सुद्धा होत असते. असं कधी झालं नसेल की दिवसच येत आहे आणि रात्र होणार असेल. म्हणून प्रत्येक जीवनाच्या आपण जीवनाची जेव्हा वाटचाल करत राहू तेव्हा सुख आणि दुःख हे सोबत राहणारच. कारण नाण्याला दोन बाजू असतात, एक बाजू आणि दुसरी बाजू. कारण जेव्हा आपण या जीवनाची जेव्हा वाटचाल करू तर तेव्हा कधी आपल्या जीवनामध्ये सुख येईल आणि कधी आपल्याला दुःख येईल. तरी माणसाने सुख आलं तरी परमेश्वराला विसरू नये आणि दुःख आलं तरी परमेश्वराला विसरू नये. कारण सुखामध्ये आपण नामस्मरण करू तर ते आपल्याला फायद्याची गोष्ट आहे. कारण माणूस दुःखामध्ये तर परमेश्वराला नेहमी आवाज देत असतो, पण सुखामध्ये सुद्धा आपण आपल्या परमेश्वराला वेळोवेळी आव्हान करत राहा. कारण आपण पाहतो या पृथ्वी तलावर कितीतरी धर्म होऊन गेले, साधू संत होऊन गेले, परंतु आपण जेव्हा जीवनाची जेव्हा वाटचाल करत आहे तर आपल्याला आपल्या मार्गामध्ये काही गोष्टीचं जे आपल्याला नियम दिलेले आहे, सत्य मर्यादा प्रेम. कारण आपल्याला सत्य मर्यादा प्रेमाने जेव्हा आपण जीवनाची वाटचाल करू ह्या तिन्ही गोष्टी एकमेकाशी पूरक आहेत. कारण ज्या ठिकाणी सत्य राहील आणि मर्यादा राहणार नाही तरी ते चाक चालणार नाही. कारण आपण जेव्हा रिक्षा जी राहते ती 3 चाकी राहते, तर ते 3 चाक म्हणजे आपले सत्य मर्यादा प्रेम आहे. त्याच्यामधला एक चाक जरी आपला तुटून खाली पडला तरी रिक्षा आपली समोर जाणार नाही. तसंच आपल्या जीवनाची जेव्हा वाटचाल करत राहू तेव्हा आपल्याला हे जे 3 चाक दिलेले आपल्या जीवनाने सत्य मर्यादा प्रेम, त्या 3 चाकांनी आपण जेव्हा चालू तेव्हाच आपली नाव, तेव्हाच आपला रिक्षा, आपला देव आपल्या किनाऱ्याला आला. कारण आपण जेव्हा या मार्गामध्ये यायचं होतं किंवा या मार्गामध्ये आलो नव्हतो तेव्हा आपण प्रत्येक व्यक्ती हा कोणत्या नाही कोणत्या दुःखामध्ये, कोणत्या नाही कोणत्या प्रसंगामध्ये जखडलेला होता. त्याच्यासमोर प्रसंग निर्मिती होती आणि आपण प्रत्येक देवाकडे धाव मागितली, देवाकडे धावलो. आपण प्रत्येक देवाच्या जवळ जाऊन आपण विनंती केली, परंतु आपल्याला कोणत्याच देवाने आपली विनंती मान्य केली नाही. कारण आपण 10 देवाला आवाज दिला तर प्रत्येकाला वाटते की तो जाऊन जाईल, तो जाऊन जाईल, पण आपल्या या प्रसंगामध्ये एकही देव आपल्याला धावून आलेला नाही. परंतु आपण जेव्हा या मार्गामध्ये आलो, आपण या देवाचे जेव्हा पाय आपल्या घरी लावले, आपण जेव्हा या देवाच्या चरणी गेलो, आपण त्या पहिल्या दिवशी आपण आठवण करा प्रत्येक शब्दाने की आपला जो विश्वास होता त्यावेळेस. कारण आपण सगळ्या व्याधीमधून प्रसंगामधून त्रस्त झालो होतो आणि त्यावेळेस जो विश्वास आपण या देवावर टाकला तो विश्वास आज सुद्धा आपल्या त्या देवावर आहे का याचा प्रत्येक शब्दाने विचार करायला पाहिजे. कारण त्या दिवशी तो आपल्या देवावर विश्वास होता. कारण आपण त्या देवावर विश्वास टाकला आणि आपल्याला त्या देवानी आपल्याला एवढ्या मोठ्या प्रसंगामधून बाहेर काढलं, सही सलामत आपल्याला बाहेर काढलं आणि एक माणूस म्हणून जगण्याचा जे आपल्याला एक
मार्ग दाखवून दिला की माणसाची प्रवृत्ती कशी असायला पाहिजे. आणि आपण या मार्गामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला कळलं की देवाला जर सोबत घ्यायचं असेल तर आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी त्याग करावा लागते, कोणत्या गोष्टी आपल्याला अंगीकारावं लागते. आपण जेव्हा या मार्गामध्ये आलो तर आपण कितीतरी गोष्टीचा त्याग केला यात काही शंका नाही. आणि त्यांनी आपल्याला सांगितलं की या मार्गामध्ये जर चालायचं असेल, आपल्या देवाला आपल्या जवळ ठेवायचं असेल तर आपल्याला जे गुणधर्म दिलेले आहेत, ज्या गुण दिलेले आहेत त्या गुणांनी आपल्याला चालावंच लागेल. कारण आपण त्याच्याशी बांधीत झालेलो आहोत. कारण आपण त्याला वचन दिलं की मी मरेन किंवा जगेन, पण जीवनात भगवंत आपण एकच भगवंत आपण एकाला सांगतो. म्हणून आपण त्याला वचन दिलं आणि त्या वचनाच्या भरोशावरच त्यांनी आपल्याला आपल्या मार्गामधून बाहेर काढलं. म्हणून प्रत्यक्षाने या गोष्टीचा जरूर विचार करायला पाहिजे की सगळे रुसले तरी चालत, सगळे माणसं आपल्यापासून दूर गेले तरी चालत, पण आपला देव आपल्यापासून रुसून जाऊ देऊ नका. तो जर रुसला किंवा तो जर आपल्या घरातून निघून गेला तर आपलं जीवन मातीमोल होऊन जाईल. आणि हे जे देवानी जे आपल्याला जन्माला टाकलेलं आहे या जीवनाची दुर्दशा होईल. कारण आपल्याला जे जीवन दिलेलं आहे, प्रत्येकाला जे देवानी जे जन्माला टाकलेलं आहे, तर ही जीवनाची जी दुर्दशा करायला नाही, तर जेवढं आयुष्य त्यांनी आपल्याला दिलेलं आहे ते चांगल्या विचारामध्ये काढा, चांगल्या गुणामध्ये काढा. आपल्या हाताने कोणाचं चांगलं कार्य करा, आपल्याने कोणाचं भलं होईल असं कार्य करा. आपण कोणाचं वाईट करू नका. कारण आपण जर कोणाचं आज वाईट करू तर कुठं नाही कुठं आपलं कुठे वाईट होईलच. कारण या जीवनाची जेव्हा वाटचाल करत असतो आपण तर चांगल्या कोणाचं भलं होईल, कोणाला आपण मदत करू शकतो तर करा. कोणाचा वाईट करण्याचा प्रयत्न करू नका. कारण आपण जेव्हा या पृथ्वी तलावर पाहतो आहोत की माणूस हा पैशाकडे धावणारा व्यक्ती झालेला आहे. त्याला तो देवालाही कधी कधी विसरून जातो, पण पैशाकडे धावून जातो. कारण त्याला पहिली प्रायोरिटी पैसा झालेली आहे आणि नंतरची प्रायोरिटी देव झाली आहे. परंतु प्रत्यक्षाने या गोष्टीचा जरूर विचार करायला पाहिजे की पैसा हा कोणत्याच ठिकाणी कामात येत नाही. कारण आपण अनुभवलेला आहे, जेव्हा करोनाचा पिरियड होता तेव्हा माणसाची माणुसकी आपल्याला सगळ्यांनाच दिसून आली आणि आपला पैसा किती आपल्या कामी येतो हा सुद्धा सगळ्यांना दिसून आला. त्यांनी प्रत्येक ठिकाणी त्याचा अनुभव सुद्धा घेतला की करोडो रुपये लावून आपण आपल्या परिवाराच्या लोकांचे जीव वाचवू शकलो नाही. मग तो पैसा काय कामाचा आपल्यासाठी जर कामाचं असत तर आपलं कर्म कामाचं आहे, आपला देव कामाचा आहे. कारण हा देव हा भक्ताचा भुकेला आहे. त्याला वाटते की माझा भक्त हा चांगल्या विचाराने चालला पाहिजे, चांगल्या गुणांनी चालला पाहिजे. त्याला नेहमी असं वाटते की माझा भक्त हा माझ्या जवळ असला पाहिजे. त्याला सुद्धा आनंद होतो आपण जेव्हा कोणाचं भलं करतो तर आपल्यापेक्षा आनंद हा देवाला होत असतो की पहा माझा सेवक हा दुसऱ्याच्या कामात येतो आणि दुसऱ्याच्या प्रसंगाला धावून जातो. त्याला सुद्धा खूप आनंद होत असते. म्हणून आजच्या प्रसंगी मी एवढंच सांगतो की जे आयुष्य मिळालेलं आहे ते मिळालेलं आयुष्याचा दुर्दशा होऊ देऊ नका. चांगल्या विचारांनी जगा. या देवाला नामस्मरण करत राहा. या देवाच्या कार्याला धावून जा. आपण त्या देवाच्या कार्याला धावून गेलो तर नक्कीच तो सुद्धा आपला देव आपल्या देवाच्या कार्याला धावून गेलो. आपण प्रत्येक सत्संगामध्ये जात जा. जिथे जिथे आपल्या देवाचं कार्य होते त्या ठिकाणी आपली उपस्थिती खरंच करत राहा. कारण त्याला सुद्धा मालूम आहे की हा जो देवाचा जो कार्यक्रम आहे तो एकट्या देवाचा नसून आपला सुद्धा कार्यक्रम आहे. आपण जेव्हा त्याच्या कार्यक्रमाला जाऊ, आपण त्याच्या कार्यक्रमाची शोभा वाढवू, तेव्हाच आपल्या देवाची शोभा वाढवू. आता पुढे 21 तारखेला पुढच्या रविवारला गुरुपूजा आहे. तरी सगळ्यांनी मिळालेल्या आपल्या 365 दिवसापैकी
एक दिवस आपण आपल्या गुरुची पूजा करत असतो. आपण आपल्या या देवाच्या निवासस्थानी येत असतो, तरी प्रत्येक सेवकांनी आपल्या गुरुपूजे मिळणाऱ्या गुरुपूजेचा लाभ घ्यावा आणि शांतपणे आपला प्रसंग, आपला जो कार्यक्रम राहते गुरुपूजेचा म्हणा की आपल्या देवाचा कार्यक्रम शांतपणे चांगल्या विचारांनी पार पाडण्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करावं. आपणच सहकार्य केलं तरच आपल्या देवाची शोभा वाढेल, आपल्या गुरुची शोभा वाढेल आणि आपला कार्यक्रम हा सक्सेस होईल. एवढेच करून मी आपले 2 शब्द पूर्ण करतो. यानंतर संचलनाचं काम आमचे काकाजी चेतन भाऊ वगैरे अशी त्यांच्या चरणी. आता समोर सेवानिराचे मौल्यकर साहेबांनी सविस्तर असं मार्गदर्शन केलं आहे. यानंतर अशोक भाऊ जयसिंग आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. अशोक भाऊ जयसिंग नागपूर. जीवनामध्ये आपल्यासमोर काय प्रसंग होते आणि त्या प्रसंगातून आपण कसे निघालो याची चर्चा त्यांनी केलेली आहे. ईश्वराने कसं सहकार्य केलं याची चर्चा केली. आपण सगळे किती कसे लोक होतो त्याच्यातून आपण बाहेर निघालो की नाही हा आपल्यासमोर आहे. आपण हे बोलतो की आपण तिथून बाहेर निघालो. आपण बाहेर निघालो का? आपल्याला फक्त धुंद होतं ते दिग्गज होतं. पण ज्या चिखलात आपण फसलो होतो त्या चिखलात बघून गेलो. मायेच्या ज्या चिखलामध्ये आपण बसलेलो होतो त्या चिखलामध्ये आजही आपण आहोत. भाऊने सांगितलं की आपण बराच त्याग केला. कोणता त्याग केला? जे दारू पित होते त्यांनी दारू सोडली. हा त्याग आहे का? जीवनाचा हा त्याग आहे का? दारू पित होता त्यांनी दारू सोडली, स्वतःसाठी सोडली, स्वतःला दुःख होतं, परिवाराला दुःख होतं, स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणून त्यांनी हे सोडलं ना. कुणाच्या दुसऱ्याच्या स्वार्थासाठी तो त्यांनी सोडलं नाही. म्हणजे आपण आपल्या स्वार्थासाठी जे काही सोडलं ते आपण आपल्या स्वार्थासाठी सोडलं, ईश्वरासाठी नाही. ईश्वरासाठी जर आपण सोडलं असतं तर स्वार्थापासून दूर गेलो असतो. आपण ज्या विचारात बसलो होतो तिथून काढण्याचा प्रयत्न सद्गुरू माऊलीच्या माध्यमातून झाला. त्यांनी आपल्या
त्यांनी त्या चित्रातून ओढण्याचा प्रयत्न केला, आपण तो उभं राहतो. पण आपली अवस्था अशीच आहे की आपण त्या चित्रात बसलो होतो तिथे आपल्याला खूप थंड वाटते, चांगलं वाटते, म्हणून आपण तिथे जागा या मानवी जीवनाची हीच वेळ आहे की आपण जिथून बाहेर निघतो तिथून जाण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून बाहेर निघतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये वाद विवाद संघर्ष ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात, याच्यातून आपण बाहेर निघतो. गुरुपूजा आहे, गुरुपूजेला येऊन आपण काय करतो, आपण सगळे लोक गुरुपूजेला येतो ना, तर गुरुपूजेला येतो तर आपण काय देतो, कुटुंबामध्ये हार आणतो, दुपट्टा आणतो, हे आणतो, ते आणतो. अरे हे आणले की आपले जीवन साधणार नाही, जोपर्यंत आपल्यामध्ये शिस्त तयार होणार नाही तोपर्यंत आपलं जीवनच साधणार नाही. आपण घरी उठत तिथे झोपतो का, अंतरुणावर झोपलो तर सरळ झोपतो ना. तर इथे येतो, इथे आल्यानंतर आपण जी व्यवस्था करतो इथली ईश्वराला पसंती. इथे जे कार्यकर्ते असतात किंवा मुली असतात किंवा तुम्हाला जे सांगण्यात येते आपण ऐकतो का, ऐकतो का, ईश्वराचं ऐकतो का, सद्गुरूचा ऐकतो का, कार्यकर्त्यांचा ऐकतो का. गुरुपूजा कोणाची, गुरुपूजा कोणाची, आपण येतो कशाला, गुरुची पूजा करायला. आपण एक दिवस गुरुची पूजा करतो म्हणून असे प्रसंग आपल्या हातून तयार होतात. आपण जर 365 दिवस जर गुरुचं स्मरण केलं तर ही वस्तुस्थिती आपल्या जीवनामध्ये येणार. मग ते सुख असो दुःख असो कधीच म्हणजे तुमच्या जीवनामध्ये ही वस्तुस्थिती येणार नाही. हा वादन विवाद समस्या करणं, हे करणं, ते करणं, कोणी पळत आपण माझ्या हाताचा प्रॉब्लेम निश्चित दिला होईल. वाचले मी नाही, वाचले आहे तुम्ही. तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये डिसिप्लिन आणावं लागते. आपण किती सत्य मर्यादा प्रेम म्हटलं आणि आपण किती म्हटलं तुम्ही असं चालतो, काय होणार. गुरुचं महत्व जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये डिसिप्लिन येणार नाही. गुरु कोण आहे, गुरुची किमया माहित नाही, गुरुचं महत्व माहित नाही, गुरुचं ज्ञान नाही आपल्याला, म्हणून आपण असं करतो आणि याच्यातून बाहेर निघतो. याच्यातून बाहेर निघावं लागते. मला नाही देवायचं मिळालं तरी चालेल, मला नाही पाय लागायला मिळाले तरी चालेल. आमच्यामध्ये एवढा भाव तयार पाहिजे की हे जे मंदिर आहे या मंदिरामध्ये प्रत्येक घराघरामध्ये गुरुचं अस्तित्व आहे. आज ज्यावेळेस भाव आमच्यामध्ये तयार होऊन जाईल त्यावेळेस आम्ही याची करणार नाही, एक दुसऱ्याला ढकलणार नाही. नाही पाय लागायला मिळाले तिथून आपलं स्मरण करून त्याचं चिंतन करून आपण नमस्कार करून येऊ. गुरु काय आहे ते आपल्याला माहिती असते. तुम्हाला सांगतो, कबीराचे एक वचन आहे. कबीराने म्हटलं होतं की 5 खंड, किती खंड आहेत, 2 शिकल्या भूगोलामध्ये आपल्याला शिकवला गेलेला आहे की 5 खंड आहे. कोणी मास्टर असेल तर त्याने सांगा, काय का वाचलं आहे ना. त्यांनी त्या शब्दात प्रकट केलं होतं ते मी तुम्हाला सांगतो की 5 खंड आणि 8 महाद्वीप. 5 खंड म्हणजे कोणती खंड, पूर्ण जगामध्ये जे खंड आहेत फक्त 5 खंड आहेत, नाही पूर्ण जगामध्ये. अमेरिका,
रशिया, याला रूस म्हणतो आपण, म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका आणि अजून 5 कंट्री आणि 8 महाद्वीप आहेत. 8 महाद्वीप म्हणजे छोटे छोटे. कबीरानी हे म्हणत आहे की 5 खंड आणि 8 महाद्वीपामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जर कोणी असेल तर तो गुरु आहे. देवापेक्षाही गुरुला जास्त स्थान दिलेलं आहे. आपण अवहेलना करतो. 5 खंड म्हणजे पूर्ण जग याच्यामध्ये व्याप्त आहे आणि 8 महाद्वीप त्या जगामध्ये व्याप्त आहे. त्याच्यामध्ये मी नाही म्हणते, कबीराने म्हटले आहे ते रामाचे भक्त होते. इतर रामाचे भक्त आहे. जोपर्यंत आपल्याला वस्तुस्थिती आपल्याला कळणार नाही, महत्व कळणार नाही, तोपर्यंत आपली जीवन तोपर्यंत आम्ही शब्दाचीच किंमत करत नाही. गुरुच्या शब्दाची किंमत नाही, कार्यकर्त्याच्या शब्दाची किंमत नाही आणि अव्यवस्था करतो. कबीर संत झाले, त्यांनी ती गोष्ट म्हटली. म्हणजे ईश्वरापेक्षा जास्तीत मोठं स्थान हे सद्गुरूला दिले गेलेलं आहे. हे सद्गुरूला दिले. असं जर नसतं तर रामाने गुरुदक्षिणा घेतली नसती. कृष्ण 12 वर्षापर्यंत आपली लीला केली आणि त्याच्यानंतर संदीपनी ऋषीच्या आश्रमामध्ये जाऊन गुरुदक्षिणा घेतली आणि त्याच्यानंतर त्यांनी भगवद्गीता सांगितली. ते नंतर त्यांना गरज पडली. हे ईश्वराचे अवतार आहे, त्यांना गुरुची गरज पडली. आमच्या जीवनामध्ये गुरुची गरज नाही. आणि जर गरज आहे तर गुरुच्या शब्दाचा मान व्हायला पाहिजे. तोपर्यंत आमच्या जीवनात उदाहरण मी जास्त तुम्हाला सांगणार नाही. एवढं सांगेल की येणारी जी गुरु कुठे आहे मला काही माहिती नव्हतं. काही परिस्थिती अशी होती की एवढं गर्दी होती की येऊ शकत नाही. घरी आई होती, मी म्हटलं कसं घेऊन जाऊ तुला, पडली काही झालं. अशा परिस्थितीमुळे मी आलो नाही आणि 4 वर्ष झालं मला काही माहिती नाही. पण आपण मी तुम्हाला मी विनंती करेन, हे मुलाची गुरुपूजा आहे त्या गुरुपूजेमध्ये त्याच्यापुढे एक गोष्ट सांगतो की एक शब्द निघाला शाळेत. अरे जे लोक शाळेत गेले त्यांनी बॉम्ब बनवले. युद्ध चालू आहे जगामध्ये आणि ते गुरुकुलात गेले, त्यांनी लोकांचा उद्धार. जे गुरुजवळ गेले ते गुरुकुलात गेले, त्यांनी बॉम्ब बनवले. त्यांनी लोकांना ज्ञान दिलं, त्यांचा उद्धार केला. आणि ते पुस्तकी ज्ञानाच्या माध्यमातून शाळेमध्ये गेले, त्यांनी बॉम्ब बनवले. चालू आहे युद्ध, 2 युद्ध चालू आहे, 4 वर्ष झाली लोकांचे जीव घेण्यासाठी. आणि ते गुरुकुलात गेले, ते सद्गुरूजवळ गेले, ते संतांजवळ गेले, ते महात्म्याजवळ गेले, त्यांनी दुसऱ्याच्या जीवनाचा उद्धार केला. त्यांनी लोकांची जीव घेतली. त्यांनी लोकांची जीवन घेतली. बरंच सांगतो. आता जीवनासाठी आपल्याला काय वस्तूची गरज आहे? आपल्या जीवनासाठी, आपल्या उद्धारासाठी ह्या जीवाला कशाची गरज आहे? आपण म्हणतो ना, याच्यात परमात्म्याचा वास आहे, ईश्वर आहे.
ईश्वराचं चरित्र कसं झालं आपणच म्हणतो की यामध्ये ईश्वराचं सानिध्य आहे, आत्मा आहे, तो परमात्मा आहे, तो ईश्वर आहे. त्याचं सानिध्य जोपर्यंत आहे तोपर्यंत आपला आणि ज्या दिवशी त्याचं सानिध्य आपल्यासोबत प्रकट होऊन जाते त्या दिवशी आपण जातो आपली काही किंमत नाही. ना तुमची ना माझी, ना तुमची किंमत आहे ना माझी किंमत आहे, ना घरची किंमत करतो ना बाहेरची किंमत करतो. या दिवशी तो इथून निघून जाईल, त्या दिवशी राम सत्य भेटून देखील आपल्याला त्या दिवसात दिसून जाईल. मग त्याच्यातली इन्शुरन्स करून सांगायचं आहे का, 5-50 लाखाचा तुम्ही लोक काय ते इन्शुरन्स काढून टाका तुम्ही एखादी करोड 2 करोड. आता ते पैसे केव्हा भेटतील याची वाट राहते गेल्यानंतर तुम्ही रडत नाही. आणि रडती याच्यासाठी लोकांना सापडत नाही. कोणी जर रडत असेल तर मी तुम्हाला सांगतो ते स्वतःच्या स्वार्थासाठी रडतात, कारण की माझं कसं होईल स्वार्थ हा गेला तर माझे कसं होईल हा स्वार्थ असतो. म्हणून तो थोडासा रडतो. आता गेल्यानंतर बोल म्हणून आपलं जीवन चालवायचं असेल तर आपल्याला ईश्वराप्रती समर्पित होऊन, सद्गुरूप्रती समर्पित होऊन त्यांनी दिलेल्या मार्गाने चालण्याचा आपल्याला काटेकोरपणे प्रयास करावा लागेल. काय नावाची वस्तुस्थिती काय आहे का उदाहरण सांगा. आमच्या नागपूर सांगायला नाही पाहिजे पण सांगून देतो मी नागपूरला बोलून मागच्या कंटिन्यू बोललो या विषयावर. नागपूरचं सुधारण आहे. 15-20 दिवसापूर्वी बापू आले होते नागपूरला. त्यांनी विचारलं की 1 वर्षासाठी बोलून मागपासून सोडायला तयार एकदाने हात उभारणी केला काय करतो मी हा म्हणजे दुनियाचा काय आहे की सगुण मी तो शब्द वापरला आहे. त्या शब्दाला आम्ही पुढे किंमत दिली. आम्ही नागपूरचे लोक आहोत पण त्याच्यामध्ये मला सांगायचं तात्पर्य हे आहे की सद्गुरूंनी 3 वेळ म्हटलं एका माणसाने कोणता काय करता म्हटलं नाही करू शकत आम्ही ते 1 वर्षासाठी म्हटलं होतं. ही आमची भूमिका काय आम्ही आपल्या जीवनामध्ये त्याग केलेला आहे काहीच केलं नाही. पण सांगतो याच्यानंतर मी तुम्हाला जे सांगितले आहे ती गोष्ट लक्षात ठेवा. जे कबीर साहेबांनी सांगितलेलं आहे की 5 खंड आणि 8 मार्ग याच्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ सद्गुरू आहे. त्याचं स्थान वरचं आहे की त्यांनी म्हटलेलं आहे दूर ठेवा आपल्या पाठीवर आणि त्याच्यानंतर आपल्या कृती करायला जाणून आम्ही देवाचं स्मरण करतो. हनुमानची फोटो इथे ठेवली आहे, ते फोटो ती ठेवली आहे. कोणाचं स्मरण करतो सांगा. पण संपूर्ण एखाद्याने तुमच्याजवळ अजून तिसरी ठेवली, चौथी ठेवली, 5वी ठेवली. पण देव दाखवणारा तर इकडे आहे ना, त्याच्याच कारण आम्ही ठेवतो. आठवण येते का मला मी तुम्हाला खरं सांगतो मला दुसरं असं कळत नाही. कुठेतरी स्मरण झालं पाहिजे ना तेव्हा आमचा विवेक जातो. आणि देवाकडे पाहून राहतो. मी मागे म्हटलं होतं की उद्या हे फोटो बदलून सांगितलं त्यांनी सांगितलं की इकडे 2 लाख तिकडे 2 लाख फोटो लावा. तुम्ही लावा की नाही नाही ना
म्हणजे गगन, व म्हणजे वायू, न म्हणजे न पाणी मिळेल. चार झाले आपले जीवन. हे ब्रह्मांड कशाने बनले, पंचतत्व कशाने बनलेले आहे. भूमी, गगन, वायू, पाणी, चार झाले. आता तुम्हाला अग्नी कुठे आहे, तो फिरका होतो तो कुठे. भ मध्ये हा आलेला आहे, ग मध्ये हा आलेला आहे, वा मध्ये हा आलेला आहे आणि न मध्ये आलेला आहे. ज्याला आपण सायलेंट म्हणतो तो भगवान मतलब अग्नी जो शब्द आहे तो त्याच्यामध्ये सायलेंट आहे. पृथ्वी, आकाश, जल, वायू म्हणून त्याला भगवान म्हणतात. हे सगळ्या ब्रह्मांडामध्ये तो उपस्थित आहे म्हणून त्याला भगवान म्हटलं जातं. म्हणून तो भगवान. तुम्हाला मला तो म्हणत का नाही. त्याचा प्रश्न तुम्ही तेच सांगितलं की आम्ही कोणता त्याग केला आपल्या जीवनामध्ये. आम्ही जोडी केला असेल तो फक्त आमच्या स्वार्थासाठी केलेला आहे, पण ईश्वरासाठी आम्ही काही त्याग केला आहे. ईश्वरासाठी त्याग करणं म्हणजे स्वतःमध्ये चांगल्या प्रवृत्तीचं अनुकरण करणं. त्याला काय आवडतं, त्याला जे आवडते ते आमच्यामध्ये जर तयार झाला तर ईश्वराकडे तयार झाला म्हणजे आम्ही मायेतून बाहेर निघण्याचा प्रयत्न केला. मी मला जर अजून एकदा विनंती करतो, जवळच 21 तारखेला तुम्हाला एका शांती चिंतन यायच्या. स्वतःला शांती कशाला येतात, आपण कशाला येतो, स्वतःला शांती करायचं. सत्संगामधून काही चांगलं मिळेल आणि आमच्यामध्ये सुधारणा होईल याच्यासाठी तर आम्ही आम्ही इथून सत्संग ऐकून जातो आणि आम्ही तेच काम करतो. मागच्या वेळी तुला मी म्हटलं होतं आमचे कर्म असे असायला पाहिजे जे धर्माशी सुसंगत असायला पाहिजे. आता मी तुम्हाला शब्द इथून बोलतो, इथूनच बोलले होते की आमचे कर्म असे असायला पाहिजे जे धर्माशी सुसंगत असायला पाहिजे. आम्ही ऐकतो विसरून जातो. आठवण ठेवायची स्वतःची ज्यावेळेस आम्ही आठवण ठेवू ना तेव्हा परीक्षक असतो. आम्ही शाळेत गेलो, मास्तरनी आम्हाला सांगितलं, शिकवलं, तर आम्ही आठवणीच ठेवते आणि मास्तर आम्हाला जे काही ज्ञान मिळते ईश्वराच्या माध्यमातून, सद्गुरूच्या माध्यमातून, बाकी लोकांच्या माध्यमातून, संतांच्या माध्यमातून जे ज्ञान मिळते आम्हाला त्या शब्दाला उचलून आपल्या जीवनामध्ये क्रिया करायची. जीवन जर साधवायचं ते ईश्वराभक्तीवर आपले साध्य मिळवण्याचे ते बरेचदा म्हटलेले आहे की हा मार्ग सोपा नाही, सोपा नाही. अरे ती साधना आहे. प्रत्येक मार्गामध्ये कोणतीही मार्ग आहे, प्रत्येक मार्गामध्ये साधना असते. ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला साधना करावी लागते. आपण आलो फक्त दुःख दूर करायसाठी आपलं काम म्हणतात. विचाराची साधना, विवेकाची साधना, सत्य मर्यादा प्रेम हे दिलेलं आहे. सत्य मर्यादा प्रेम, सत्य म्हणजे सत्य बोलणं एवढंच आपण ठरवलेलं आहे की फक्त सत्य बोलणं. अरे सत्य बोलणं म्हणजे नुसतं सत्य बोलून होत नाही. सत्य काय आहे, सत्य कोण आहे, सत्य कुठे आहे,
शोध घ्यावा लागेल ना, तेव्हाच तर सत्य मिळेल. सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी सत्तेच्या मार्गाने चालावं लागेल. सत्तेचा मार्ग म्हणजे कोणाचा? सत्तेचा मार्ग चांगला, असत्तेचा मार्ग वाईट. आता सत्तेचा मार्ग म्हणजे जो ईश्वरापर्यंत पोहोचवतो तो मार्ग, आणि असत्तेचा मार्ग म्हणजे जो दुर्गुणामध्ये पोहोचवतो तो असत्य. पहिले आपण म्हणतो असत्तेच्या मार्गाने, आता सत्तेच्या मार्गात. आता मार्गात तर आपण येऊन गेलो, रस्त्यावर तर आपण आहोत, पण उभे आहोत चालावं लागेल. म्हणून मी तुम्हाला उदाहरण देतो. त्या दिवशीचं आमच्या नागपूरच्या बैठकीत नाही द्यायला पाहिजे. कदाचित त्यापूरचे लोक मला म्हणतील की काय आम्ही नामुष्की केली. मी तुमच्या नामुष्कीसाठी बोललो नाही. मी लोकांना हे सांगितलं की त्यात काय असते. जर सद्गुरूच्या शब्दावर जर सोडायला तयार होत नाही, आमचं जिल्ह्याचं काय 30 वर्षापासून सत्तर महिन्याचा पेमेंट घेऊन बसलो, दारू सोडली, हे घेऊन बसलो. दारू सोडली म्हणजे काय केला, वाईट व्यसन सोडलं म्हणजे काय केला. मी काही म्हणजे तुम्ही तुमच्या घरी देतो हे काही चिरवलं होई काय देवाला सोडून टाकले त्यावेळेस काय तर आमच्या माझ्यासाठी आमचा स्वार्थ होता म्हणून सोडलं. म्हणूनच मी म्हणतो की जिथे जिथे आमचा स्वार्थ आहे तेच काम आम्ही करतो. आम्ही चित्रात बसलो होतो, आम्ही चित्रातच बसलेलो आहोत. तिथून बाहेर निघालो, तिथून बाहेर निघालो. तिथून बाहेर निघण्यासाठी आम्हाला आमच्या जीवनामध्ये त्यागाची भूमिका घ्यावंच लागते. आपलं जीवन जर सफल करायचं असेल तर आपल्याला त्या आपल्या जीवनामध्ये आवश्यक. म्हणून ते शब्द ना आमच्यामध्ये सत्य आहे, ना मर्यादा आहे, फक्त शब्द. शब्दाशिवाय खरंच आपण सत्य मर्यादा आहे. सत्य मर्यादा प्रेम कायम करने वाले सत्य त्यांचा, वाईट प्रसंग बंधन करने वाले सत्य त्यांचा, मानव धर्म की जय सत्य त्यांचा. त्यांचं काय ना आमचं काय ना आम्ही सत्याला त्यांना असं वाटत असेल की त्यांच्या अपमान झाला, त्यांना सगळ्यांना मी क्षमा मागतो. मी अजून एकदा तुम्हाला विनंती करतो की येताना शांत चित्ताने या, शांत बसा. जे काही कार्यकर्ते आहेत ते जसे ठरवतील त्यांना सहकार्य. आणि असं होऊ देऊ नका जीवनामध्ये की जे आता 4 वर्षानंतर सुरू होणार आहे ते नंतर बंदी होईल. अशी कोणतीही कृती करू नये. शिस्ती ठेवा. शिस्त आमच्या जीवनासाठी आवश्यक आहे. जोपर्यंत शिस्त आमच्या जीवनामध्ये येणार नाही तोपर्यंत ईश्वराचं सांगितले आम्हाला मिळणार नाही. शिस्त खूप आवश्यक. काय नाही सांगतो इकडे गडबड इकडे गडबड. आता मी बघितलेलं आहे 15-20 वर्षापासून मी बघतो आहे, पण मी तुम्हाला सांगतो 4 वर्षापासून सांगितले आता होऊन राहिले. असं कोणतंही कार्य आपल्या जीवनामध्ये होऊ नका की ते माझ्यामुळे घडलं असं मला जेवण मिळालं, जेवण असेल माहीत नाही, मला काही माहीत नाही, माझ्या त्याची काही बोलणं झालं नाही. जे काही असेल, जसंही असेल, प्रसाद ईश्वराचा प्रसाद म्हणून त्याचे ग्रहण करा, शांतीने ग्रहण. अशा लोकांना बघितलेलं आहे काय म्हणजे अशा तऱ्हेची वागणूक असते आपली,
ते ढोरं तरी कमीतरी शिस्तीने चालतात, त्या मुंग्या तरी कमीतरी शिस्तीने चालतात, ते मागवणं तरी कमीतरी शिस्तीने चालतात. आणि माणसावर शिका त्यांच्यापासून आणि शिस्तीने लागून जे कार्य समोर येणार आहे त्या कार्याला सहकार्य करा. की बोलताना काही चुकलं होते, कोणाचं मन दुखलं असेल तर मी सगळ्यांना क्षमा मागतो. खरं तर तुम्ही क्षमा करा. आता आपल्यासमोर अशा प्रकारे शिक्षण आणि सविस्तर मार्गदर्शन देत आहोत. आता त्या मार्गदर्शनाची आपण वाट बघत आहोत. अशा कृतज्ञ संदर्भामध्ये मार्गदर्शन करणारे त्याबद्दल आपण सर्व एक ईश्वराला प्रणाम करतो. सद्गुरु मामी को प्रणाम. परमात्मा पूजनीय सगळे बाजूला व्यक्ती होते तिथे आम्हा सगळ्या शिकवणारा मार्गदर्शन करतो. या ठिकाणी सत्संग सेवा सुरू झाली. या सत्संग सोहळ्यात माझे इष्ट भगवान प्रसिद्ध माझे मावळे या ठिकाणी प्रसिद्ध मावळेला या आयोजनाचे अध्यक्षस्थानी या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळे ईश्वराचे लेकरे या ठिकाणी माझ्या आयोजन या ठिकाणी कोणत्या संख्येने प्रवाह जेवढं तुझ्याबद्दल या करण्यासाठी ईश्वराला त्याने तुमच्यामध्ये माझ्या मधांनी मार्गदर्शन केलं आहे. मी थोडंफार जर उचलत असेल तर माझा अनुभव मला असं सांगते की तुमच्या सगळ्यांचा अनुभव तुम्ही जर काहीच उचलत नसेल तर उचलत देणार नसेल इतर टाकणार असेल तर मार्गदर्शना प्रचंड मी तुम्हाला सांगितलं हे अतिशय महत्वाचं आहे. अतिशय आपण जेव्हा जाणार काही लोक जाणार इथेच जेव्हा दर संपत्ती पैसा काही घेऊन आपण जाणार नाही. कमाई आपण काही वेळ सगळी होऊन गेली. जीवनाचा वेगवेगळ्या पिढीचा अनुभव आणि परमार्थासाठी कमाई कोणीही या काळामध्ये आज केली आणि ज्या लेखाने केली ईश्वराच्या बद्दल केली ते इतिहासात आहे. ज्याकडे केलीच नाही ते इतिहासात राहून इतिहासात राहिली. या रस्त्यावर चालतो आवाजाने करत असतो त्यात आपली गाडी घ्यायची आहे आणि रस्ता चांगला आहे आणि आवाजाची गती थोडंफार कमी आहे
तर एक तासाला पोहोचण्याच्या आधी सेम पाऊल तास पोहोचतो. त्याच रस्त्याला खड्डे आहे, जेव्हा ट्रॅफिक खूप जास्त आहे मग आपल्याला पोहोचायला वेळ लागतो. जर तुम्हाला नागपूरला जायचं असेल तर 12 तासात तुम्ही आपण येणाऱ्या कामाने जे भावलोक पाहिजे त्यांना मी विचारतो, एवढे तुम्ही गाडीला नाही तर दिंडोरीपर्यंत तुम्ही अर्ध्या तासात पोहोचताय, बरोबर. आज नाही त्याला फरक पडत. तर दिंडोरीच्या नंतर जर तुम्हाला नागपूरला जिल्हा कचेरी जर जायची असली किती उशीर करतो तिकडे जायचं ते 1 तास, कारण त्याला ट्रॅफिक भरपूर आहे. सगळे जाताना होत आहे, येणारे जाणारे काही गर्दी खूप आहे. तिथं वेळ लागतो. मनाला शांत ठेवा, ईश्वराचा जाप करा आणि त्याचा आधार करा. त्यांनी सांगितलेल्या आदेशाचं पालन करत राहा. आपल्याला पोहोचायला जास्त वेळ लागणार नाही. पोचायला जास्त वेळ लागणार नाही. माझ्या सांगितलं जीवनाचा जो प्रकार आहे तो कसा असतो. घर म्हणजे आपलं जीवन आहे. आपण ठरवून टाकलंय घर, परिवार, संगत, इष्ट मित्र हे आमचं जीवन आहे. हे जीवन आहेच. हे जीवन नाही आहे, परेशानी आहे, संघर्ष आहे. हे जीवन नाही, त्याला मी जीवन मानलं. आणि देवाजवळ चढवतो तो जीवन आहे. हे जीवन आहे. या जीवाचं मूळ नाही भरलं तुम्ही जन्माला तेव्हापासून गाडी दिली कोणी गहू खाऊ टाकले ते एकटे टाकलं या जीवाला, तरी जीवनाचं महत्व याला कळलं नाही. जीवाचं महत्व अनेकात असतानाही सांगू शकतो मिळाली, जमी मिळाली. अनेकात असताना तांत्रिक मांत्रिक मिळाले. सुखाचा पडाव काही दिवसासाठी शांत झाला आणि घरात आणायला लागला आणि परत बसत. आपण जगतो आहोत कोणासाठी? आपल्या ईश्वराने जीवन दिलं आहे कोणासाठी दिली? कोणासाठी आपण करतो? प्रत्येक सेवाकडे जातो, मला काँग्रेस नव्हतं करायचं असतं. एक सेवक माझ्याकडे आले, मला सांगितले की बाबा मी माझी जिंदगी ईश्वराला दिली. ईश्वर हो म्हणजे मार्गात आलं तेव्हापासून मार्गात आलं तेव्हापासून आतापर्यंत ही सगळं गावाला सोडलं. शांत बसत होते त्याचं ऐकून. तरुण लेखक माझ्याकडे येतात, तुम्ही शांत बसत त्याचं ऐकून चर्चा करतो. आपलं काही सांगत माझं सांगणं कोणासाठी महत्वाचं नाही. त्यामुळे जास्त बोलत नाही. मी काय केलं मला नाही सांगितलं. बेटा काय बोलतो तू सांग. विद्यार्थी जीवनापासून मला सगळंच करते. तुमचं कुठं काय मला सगळंच करते का? तुम्ही सांगा. आई तुम्हाला विचारतो मला सगळंच करते का? सांगा. पुढे नाही तुम्ही होऊन सांगा. या प्रश्नाचं उत्तर मी दिलं आहे. मी तुम्हाला पटलं तरी चालते, मला काय म्हटलं तरी चालते. मला सगळंच करते का? काय ते बोलतो माझ्या बेटा म्हणजे तुला इतकं काम केलं तू कोणत्या काम करत असतो? म्हणजे 15,000 मिळते. तुझे मित्र तुझ्याबरोबर शिक्षण प्राप्त करून सरकारी नोकरी म्हणजे त्यांना किती मिळते? 40 मिळते. जेव्हा लोकांचा पगार पाहिजे आपल्या पगाराची भीती करते तुझ्या मला काय फरक पडत? बाबा तुला 15 पाऊल आठवलं, त्याला 30 वर पाऊल सोडायचं होतं.
आम्हाला असं वाटतं की इथं आम्ही थांबतो ना भावाजवळ आपला मोठा लढत राहतो हा सगळाच नाही करत आम्हाला वाटते हा सगळाच करते पण हा सगळाच नाही करत मग आता तर फेकल्या जाईल ना आता तर पुढे फेकल्या झाले गावानेच केलं असतं तो सगळंच करत तेही करत असत आता तर कोणाने लफडा नाही केला दिला की नाही केला मारण्यात मुलं आवडीचे की नाही आहे सगळे विचारले सांगा मग हे यालाच केलं असतं ना सगळंच करते करते हे यांना सांगितलं असतं काय बेटा उठाच्या म्हणजे तू हा बाबा सगळंच नाही करत तुमचे दोन कर्म चांगले हा पाठीशी उभा आहे अक्षराला साथ देऊ ज्या दिवशी तुमचे कर्म नाहीशी होत जाते हा पाठीवर करा डोक्यावरचा हात बोलून आपल्या घरी जाईल त्याला सगळंच करायला लागायचं आहे भावाच्या जीवनातील 3 महत्वाचे पॉइंट सांगितले आहे एक आहे सत्य एक आहे मर्यादा आणि एक आहे प्रेम या 3 गोष्टींचा जर आपल्याकडून त्याग होते या मार्गात हा देव पडेगाव असताना टोपलीवर होते ते कामाला नाही आले भारतात असताना नाही हा कामाला नाही याच जेवढा पाहिजे व्यक्तीचा सोडा बेटा म्हटलं सगळेच बाबा तुझे काम केले नाही तुझा वेतन 20,000 कमवते आणि तू कमवतेस 15,000 त्याचा पगार आणि आपल्या पगाराची ज्यावेळेस तू तुलना करते तेव्हा तुझा हृदय कापायला एका शाळेत घरात एकच माणूस तिला पूजा करते बाकीच्या करतच नाही एकदा सांगितलं असतं तुम्ही कोण काय करूनच आहे का हा करते ना किती लोक आहेत पर्यावरणात की सगळे पर्यावरणाचे लोक बाबाची पूजा करतात आणि करतात घरात जे तरुण आहे माळेचे अधिकारी आहेत किती असे पोरं आहेत ते पूजा झाल्यानंतर आपल्या आई वडिलांना नमस्कार घालतात बाबा सगळंच करते काय अंधकारात राहून प्रकाशाची कल्पना करते आणि प्रकाशात राहून अंधाराची कल्पना करते हे माणसाला खूप चांगले साधते अतिशय महत्वाचं साधते पण माझा असा सगळंच करत नाही तुमचं मन काय सांगा तुमचं म्हणणं काय तेवढं सांगा मी म्हणतो बाबा सगळंच करत नाही आई तुम्हाला विचारलं टाकून येते तुम्ही रागावर आला असता तू दिसले का कांदूर साफ कसे होते गंदोले सांगतात 2 वेळा लावून दे तुम्ही आया आहे ना तुम्ही साफ केले का कांदूर 5 पोते होते 5 पोते हा साफ केले किती रुपये झाले तुम्ही सांगा रोजी सांगणार काय किती झाली अरे पैसे द्यायला किती साफ केले का कंकर नाही ठेवले ना एखादा कंकर नाही पाहिजे अभिषेकाचा एक कंकरही दादाला लागला तरी गाठ थंडी होईल साधना थंडी होईल जीवनाचा पडाव थंडी होईल आणि परिवारामध्ये अशांती निर्माण होईल त्यांची भेट घ्यायचे लेखक घरात आहे त्या माणसाला काय आहे एखाद्या भेट देऊन काम तुम्हाला देवाचा दिवस डोळे भरून येते आजू वाहत नाही काय करायचं पता लागणार नाही जिंदगी जगण्यासाठी ईश्वराला दान मध्ये तुम्हाला दिली आहे जिंदगी जगण्यासाठी दिली आहे लढण्यासाठी नाही दिली जिंदगी लढेल आमचे दुश्मन आमच्या बाबाचे दुश्मन लढते आम्हाला जिंदगी दिली आहे सुखान प्रीती करण्यासाठी मग आता हा सुख बाजू सुख बाजूला मोठं बाजू परिवारात तुम्हाला सुख नाही मिळणार मी तुम्हाला विश्वासाने सांगतो परिवार ही परमात्म्याची देण आहे ही उदारी भेटली आहे एका त्या सगळ्या भागाला
शेवटी तो कोण त्याला महागुणांना बसून करून टाकला. हे ईश्वराकडून उधारीवर पुण्यामध्ये त्याने तुमच्या मागे लावलेली आहे. त्याचा काही अर्थ नाही, बिना अर्थाने लावलेली आहे. कधी कधी आर्थिक वेळेस बाहेर करून टाका तरी लाईट लागून जाते. कधी कधी फेस टूटणे लाईट लागते. आर्थिकला हात पकडून पाहता चिपकून जा. अर्थ दिला आहे आणि फेस आपल्याकडून असा कोणताही परिवार नसता की त्या परिवारामध्ये परिवारात 10 लोक आहेत त्याच्या घरी एक आत्मकथामध्ये एक संस्कारी जीवन पैदा झालेला आहे. तो परिवाराच्या 10 लोकांना आहे हे साधन प्राप्त होते ना त्याला वयाचं बंधन नाही. वयाचं बंधन नाही. तो कोवड्या वयातही त्याला प्राप्त शकते. वयाचं बंधन नाही. देवाला वयाचं बंधन नाही. फक्त तो वयाचं आम्ही 35 वर्ष मानकडून 35 वर्षाचं आयुष्य घालवलं. सुरुवातीपासून पिढीपासून जो मी शरीरात हृदयात बसून आहे ना त्याला साफ करणं हा कसा बसून आणि का कसं नाही बसतो तेव्हाही बऱ्याच लोकांनी ईश्वराच्या भक्तीने सांगितलं असं वापरून असं काही करू तर तेव्हाही आयुष्य ठेवत नाही. आता जगी जीवनाचे सार जरा तर जीवनाचा साथ प्राप्त करायचा आहे तर बाबाचा हात पकडूनच कोणाचा हात पकडून तुम्हाला मोक्ष पण देणार नाही. याचा हात पदोपदी याची आठवण करा. पदोपदी याचा स्वभाव घ्यावा. हा इतके दिवस आपले सेवा करून कधी म्हटलं नाही त्यांनी. स्वप्नातही नाही प्रत्यक्षातही नाही. आणि मी तुझा दैवानी आभार शिकण्याला वापरला. तुझा दैवानी आभार येतेच राहिला आपण शांत राहिला घेणारा माणूस अनुभवामुळे गेला. आता अभिमानाचं जीवन अभिमानाचं जे जीवन आहे त्याच्यात काही बोलायला मदत येत नाही आणि ते बेकार आहे. जगी जीवनाचे सर्व जीवनाच्या साधनावर घ्यावं लागणार आहे. त्याचा सहारा आरायचे कुठं खाते का कोणतं काम करते याला जागवावं लागलं याला झापका पकडावं लागलं आणि याला घेऊन जावं लागलं. तेव्हा आमचा प्रवास होतो. प्रणाम करून निघतो म्हणे. प्रणाम करणे हे तर नसतं काय इथे करायचं. प्रणामाशिवाय शिर झुकत नाही. आपण जेव्हा भगवंताला हात जोडून राहते आपण चुकून जाते दोन मित्र बंद होते हात पुढून राहते. भगवंताचा आवाज काही लोक असं प्रणाम करतात. लोक कसं प्रणाम करतात सांगा. तुमचा हात आहे छाताला लागतो. तुमचा हात कुठं आहे काही तुम्ही सांगा. तुम्ही प्रणाम कसं करता सांगा सांगा काय राजाची गोष्ट येतो आहे तो नाव आहे बरोबर असं करता. प्रक्रिया कशी आहे अशोभा कशी आहे. प्रणाम आम्ही करतो कसं करतो. प्रणाम असा करतो आम्ही. हा जो नाम आहे हा सत्कर्माला कामण्यात भावतो. काय कारण हा ज्योतिर्गती मूल्य शरीरात का केली नाही. प्रणाम गणपती मूल्य शरीरात आला पाहिजे. प्रणामाची मूल्य या शरीरात हे शिकतात आहे. मग आपण सगळेच लोक येतात.
मला तर परिणाम करायचा इच्छा काही एका संतांच्या सत्संगामध्ये मी ऐकलं होतं. आज जर असेच होत आहे इथून येणारे साधना आहे या आमच्यापर्यंत शरीरात प्रवेश करते आणि शरीर चैतन्य बनवते. तेव्हापासून मला वाटतं जवळपास ही कथा 10 वर्षात मी थोडं तुम्हाला सांगितलं आणि माझ्या सांगण्यासाठी पूर्ण पण आहे. लोक म्हणतात नवीन नवीन नियम लावले ना आणि नियम नवीन नवीन लावत नाही एवढापासून जातात ना आणि एकच नियम ठेवत नाही नियम लावावं हाताला गळ्यात फासा माणसाकडे स्थिती लावत नाही. ईश्वर ज्याची नियुक्ती करते त्याला हे सगळं सांगते की समाजा हे घेऊन जा हे नंतर आणि तुझं मार्ग काढ त्यांचा येईल. तू सुखी झाला याचा अर्थ मी तुला घरात पोचवणार नाही. समाजाचा तू तत्वमोक्षाची शील घरात असेल तूही नरकात असेल. घरापासून तुम्हाला परमार्थ निवडायचा आहे माझी काही म्हणायची निवडा म्हणा काही तुम्ही नियम म्हणून करत असाल माझा काही विरोध नाही बघा. घरात वाद विवाद करून तुम्ही संघर्ष करत असाल करा. माझा काही विरोध नाही की माझा धर्म नेहमी तुम्ही तुमचा धर्म निभवा. मी म्हणणार आयुष्याचे दिवस कमी होतील आणि तो म्हणताना आयुष्याचे दिवस वाढतील. मी म्हणताना आयुष्याचे दिवस कमी होईल. रावण काही एवढ्या म्हातारा नव्हता. एका चुकीमुळे सोन्याची लंका खाली करावं लागली. एका चुकीने केली. बहिणीचं वाईट ऐकलं चिंतन केलं नाही. आम्ही लोकांचं जेव्हा वाईट ऐकतो ना त्यावेळेस आम्ही चिंतन नाही करत मनन नाही करत. लक्ष्मणाची ती लग्न करणारी आशेने गेली वासनीच्या नियतीने गेली. लक्ष्मणाला काही पडलं नाही. नाक कापून टाकला थोडासा जा म्हणे ती आली घरी. रावणाला हे नाक कापलं लक्ष्मण नावाचा आहे वनवासी त्याने कापलं. कोणती चूक केली ते काही चूक नाही केली. काही चूक नाही केली. आम्ही सगळेच म्हणतो आम्ही काही चूक नाही. आम्ही काही चूक नाही झाली. तिची चूक झाली भावाला सांगितले नाही आणि तिला प्रश्न विचारला तुम्ही 3 लोकांचे राजे आहात आणि मी तुमची बहीण लागतो. हे नाक बाजूचे गेले आहेत कपड्यानं. मी जर समाजात गेली समाजाचे लोक काय म्हणतील. रावणाची बहीण रावण म्हणजे आता भाऊ तिचा भाऊ त्याने काहीतरी करायला पाहिजे होतं आणि नाव दे रावणाची बहीण लागली तर तुमची इज्जत आहे बस याच्यावर नाही. इज्जत आहे तुमची खूप मोठा राहतो आणि समाजातले लोक तुम्हाला नक्की सुरुवात बहिणीचा भाऊ म्हणे बस हीच गोष्ट लागली. अशाच गोष्टी लागतात. कोणी जर काही सांगून गेलं तर लागली गोष्ट आणि एवढ्या गोष्टी आम्हाला लावायच्या नाही. मार्ग देणाऱ्यांनी सांगितलं की तुझं जीवन सत्य मर्यादा प्रेमावर आधारित आहे. ही गोष्ट का लागली ही तर लागायला पाहिजे होती का. ही गोष्ट नाही लागली. कोणत्याच परिवारात नाही. कोणत्याच परिवारात फक्त ती जे साधना आहे साधनेचं एक प्रतिबिंब आपल्या हाती सापडले. शनिवारी वार्षिक वार्षिक हवन करा. लग्न कार्य हवन करा. लग्न कार्याचा हवन करा. घरात आली वाढदिवस आहे वाढदिवसाचा कार्यक्रम हे सगळं आणि सगळं हे शिवायचं नाही सगळं. आणि या सगळ्या कामात आम्ही आता प्रयत्न केले.
मरण्याच्या वेळी मी आम्हाला आठवण येणार आहे त्यांची. आणि मरण्याच्या वेळी आपण चांगलं भविष्य करून जाईल. आणि मरण्याच्या वेळी या संसाराच्या पायामध्ये जर आमची आठवण आली, ये कलियुग नहीं कलयुग है, दिन को दे रात को ले, ये ऐसा एक नग्न सौदा है कि सहात ले अभी सहा. आप कलियुग है, सतयुग नहीं, द्वापर नहीं, त्रेता नहीं, हा कलियुग आहे असं म्हटलेलं आहे. पण मी सांगतो कलियुग नाही कर्मयुग. हा कर्मयुग आहे. आपण जे करणार तेच ईश्वर आमच्या नशिबी बांधणार. जे काय आम्ही करत आहोत, जे काय आम्ही करत आलेलो आहोत, तेच बांधणार आमच्या नशिबी. त्यांनी तसंच करावं नशीब प्रवृत्ती. यासाठी या सर्वांना परिवारासाठी खूप सटकतो. आणि परिवारासाठी जर आम्ही काही सटकतो की जिंदगी घेऊन जाणार. पहिल्यांदा असताना डोळ्याची आसव थांबत नव्हती. बाहेर असताना डोळ्याची आसव थांबत नाही. एवढाच फरक पडला की ते रोजच वाहत होती, आठवड्यातून एक दिवस वाहत नाही. डावेकडे सोडलेले देवाने मारलो. मारण्यावर हायवेवर तुम्ही रिकामा माणूस तुम्ही बसता पाहिला कायला बसता बाहेर आता हा मस्त आवाज सुरू राहिले माणूस तिथे बसून गेला पायाला हायवेवर कोणी बसले आणि मार्ग आपल्यासाठी आहे. मार्गावर बसण्यापेक्षा मार्गाला तापण्यावर बसवलं तर काय नुकसान आहे. इथे संस्कारामध्ये आहे ना, मार्गाला तापण्यावर बसवायचं त्याला आपण आपलं करून टाकायचं. इथे सगळ्यात चांगलं आहे. इथे कोणी आधी केला दिलं तर शिकलं शिकलं जशा पद्धतीने खाते ना तशाच पद्धतीने खाते. खाण्याला तू एकटाच का दादा केव्हा घेऊन खातो एवढं. केळा कसा लागला तो साखर पण काढते. केळ्या साखर आता छिलका बघा. छिलका कसा लागला तुरट. आतमध्ये आहे तो कोवळ आणि बाहेर आहे ही आहे जिंदगी. हा आहे मार्ग. आतमध्ये आहे गोड. तुम्ही जेव्हा माझ्या काम केला ना तेव्हा आपला समजत काहीच नाही. दुरावर बसा लागलं समजत काहीच नाही. घराघरीचा तीर्थ करता येत नाही. घराघरीचा मार्गदर्शन करता येत नाही. काय काय मोठे माझ्याकडे येतात लोक. काय सांगायचं हा प्रश्न उद्भवतो. याला आतमध्ये हा गोड आहे आणि बाहेर मोठा गोड आहे. तुम्ही चिंता खाऊ शकणार नाही एवढा आणि चिंता फेकणारा हा मार्ग एवढा गोड आहे. साखर सुद्धा भीती पडली. करे कमाई ऐसी
जो साथ जा सके करे कमाली ऐसी जो साथ जा सके. कमायचीच करायची ती आमच्या सोबत सोबत ही आपल्या सोबत अशीच कमायची करायची. करे कमाली ऐसी जो साथ जा सके अनमोल रत्न हीरा ये ही गवा दिया. अनमोल रत्न हीरा यूं ही गवा दिया. मनका वही जिसका आईना उठा दिया. करे कमाई ऐसी जो साथ जा सके करे कमाई ऐसी प्रभु से मिला सके. अरे करे कमाई ऐसी प्रभु से मिला सके. एक कविता कवियाची आहे. कमाई करायची आहे ना तुम्ही हे असे करा ही त्याने सांगितलेलं आहे. नाही तर मग तर राम म्हणायचं नाही आपल्याला आणि बरोबरही नाही आणि ते म्हणायचंही नाही. महत्वासाठी सरकारसाठी दुपटीने धरून शिकायचा दुपटीला भगवा कपडा वापरायचा डोक्यासाठी दुपटीने माळा टाकायची आडवा चंदन विराम आहे महत्वाचा त्यासाठी व्यक्त पडतो. राम नहीं तो बन पाएगा. राम नहीं तो बन पाएगा. क्यों लेता वन वासर जोगी जोगी तो शब्दों दास रे योगी. आम्ही दोन शब्दाचे दास आहोत. एक चांगला आणि एक वाईट. वाईट जास्त प्रभाव करतो आणि चांगला कमी प्रभाव करतो. एक दिन प्याला पीला एक दिन विष का प्याला पीला. एक दिन विष का प्याला पीला. फिर न लगेगी प्यास रे जोगी जोगी. दो शब्दों का दास रे जोगी. दो शब्दों का दास रे जोगी. तेरा क्या विश्वास रे जोगी. तेरा क्या विश्वास रे जोगी जोगी. दो शब्दों का दास रे जोगी. जोगी म्हणजे आपण हजारो पेढीपासून मागत चाललेलो आणि थोडी खाली. एक रोडा एक साधू रशन काढत रात्री 12 वाजता निघाला. गावाजवळच माहितीचा कारखाना होता. आधार असल्यामुळे त्याला काही संबंध नाही. रात्री 12 वाजता ती घटना बोलले गाडी असतात काही लोक पिक्चर नसतात पाहिजे नसतात. तो निघाला त्याला पायाला काय म्हणतो ते पाणी घातली भात ना आणि म्हणून ते सावध किती गरज ते माग त्याच्या पायाला
आणि याला आता दिवस दिल्यानंतर भिक्षा मागायची होती. हा निघाला सूर्योदयाला किनारी बसला. पाहते तो वाट काय होतो माणसाच्या पुष्पास केली म्हणजे हे चांगलं आहे. हे पात्र आपल्याला भिक्षा मागायसाठी चांगलं घेऊन गेला. तो भिक्षा मागायला गेला. एक पाणी होती या घरात भिक्षा मागायला गेला. या घरात भिक्षा केली. काही कामी होती माझ्या घरी नसतात. पण त्या ढोकळीत टाकल्यानंतर हे तांदूळ त्या ढोकळीतून बाजूला व्हायचं. काय करणार त्याने दिलं ढोकळी तेही काय त्याला दिसायची काही त्याने दिलं ते काही असं करता करता त्यांनी कॉम्प्युटर पाहला. मकानामध्ये भिक्षा मागितली. आता 11व्या वर्गात जायचं. ते भिक्षा देत जाते पण ते काही कटोरी भरली नाही. तर जो 11वा व्यक्ती होता तो थोडा आध्यात्मिक होता. 100 आध्यात्मिक असते. 100 आध्यात्मिक घरचा बापाला आध्यात्मिक राहायचं. पोरं बघत तसे राहायचे. पोरं बघत नाही. आता गडबडीस झाले तो याच्याकडे नजर होते. आवाजाकडे त्यांनी भिक्षा दिली आणि बाबाजीला प्रश्न विचारला. म्हणजे असे कोणतं पात्र आहे की 10 माताला भिक्षा मिळाल्यानंतरही ते पात्र भरलेलं नाही. आणि आता तुम्ही दिलं आहे त्याच्याने काही ठरलेलं नाही. तर बाबाकडे हे पात्र कशावर बनवलं. तुम्ही हे पात्र बनवलं नाही. हे माणसाचे खोपडी वगैरे हा धर्माला येते तेव्हापासून म्हणे भरत राहिले. हे खोपडी भरत नाही म्हणे. ह्या खोपड्या आमच्या सगळ्याजवळ आहे. सगळ्या ह्या खोपड्या आहेत. तो सोन्याची गंगाही नाही राहताना दिली ते खोपडी हे खोपडी भरत नाही. आचार्य विचारायला भरत नाही. माया मोह भयंकर जास्त म्हणून तुम्हाला आठवते मार्ग सुलभ आहे. हा अंकात बोलण्यापेक्षा मार्ग खूपच चांगला मार्ग आहे. ते भूमिकेला का अंकात बोलतो. अंकात म्हणजे इतके मार्गाचे सेवक आहेत. अंकात बोलतो त्यामधून 5 जरी व्यक्ती धर्मकार्य झाले ना ते 5 दिशेने जाऊन या मार्गाचा बोलतो. याला अंकात्याची किती करू नका. हृदयात त्याची भीती नका. प्रत्येक व्यक्ती भीती मिळाली त्यांनी याला हृदयात बसवलं. लेकरांची तब्येत खराब होते. आम्हाला मोठी वेदना होती. आमच्या मुलाप्रमाणे आमच्या बाबाची तब्येत खराब होती. ती व्यक्ती आपल्याला बघवत कधी त्याला विचारलं नाही की बाबा तुम्ही कशी आहात. डॉक्टर आलो का कधी म्हटलं नाही. आपली वेदना खूप वाटली त्याने तो पागल होऊन गेला. एवढी वेदना वाटली मागतच चालू ही खोपडी आहे ती शेवटपर्यंत भरणार आणि हिला तर भरायचं आहे. आम्हा सगळ्याला चंद्र त्याच्या चंद्राची दौड प्रभूचे दिवाळी कामना देवांचा मी आमच्या पदाचा मी आमच्या तुमचा संस्काराचा परिचयाचा तोही जाईल आणि मार्गात आम्ही खूप चांगला हाही पण आमच्या असेल आणि या पदाचा उपयोग आम्ही जेवणामध्ये करत असेल तोही आमचा आवश्यकतेने बोलण्याचा चालण्याचा त्या आध्यात्मिक जीवनामध्ये निष्फळ ठरते चांगलं नाही.
याला गोडच पाहिजे तुम्हाला गोडच काय गोडीला खाली पाहिजे माया मोह अहंकाराचा चेंब होत नाही आणि जेवढा लहानपणा तुम्ही तेवढे मोठे व्हा जेवढे मोठे म्हणा तेवढे लहान या संसारात कधी मोठं होऊच नका आणि आध्यात्मिक जीवनात कधी मोठं होत जर आम्ही मोठे झालो की गेलो बाया आमचं काय असं थोडा राजकारणात 5 वर्षांनी मोठे झाले होते आणि याचा बदल म्हणजे आपल्या ठिकाणी हे असलेला कालाला 35 वर्ष झाली साधू संतांनी किती लागला फुल लागला आणि इकडे संसाराने सगळे दुर्ग आहेत माझं निवडते आणि आपलं पद हे निवडलं माझं माणसाला नाही आपल्याला भूतण्या टाकायला पाहिजे सगळे भूततात तर आपल्या मार्गात आध्यात्मिक मार्गात 5 वर्षाची सत्ता असते गेली ते मग पूर्व दिशेतून खूप लागलेल्या भूतपूर्व बाजू पडते होते साधू संतांना म्हणतात ज्ञानेश्वर भूतपूर्व कबीरदास भूतपूर्व संत तुकाराम भूतपूर्व संत नामदेव राजकारण यात्राला अंतराळी महत्वाचं असतं महत्वाचं असते लक्षात ठेवा लिहिल्याशिवाय अंतरा समजतच नाही हे बरोबर आहे करे कमाई ऐसी जो साथ जा सके मग अंतरा कसं आहे ते बरोबर झालं पंख है कोमल आंखों में धुंधला जाना है सागर पार जगाया तुझको कितने बार जगाया तुझको कितने बार पंख कोमल आंखों में धुंधला जाना है सागर पार जगाया तुझको कितने बार विनय बड़ा म्हणते जगाया तुझको कितने बार म्हणे का ते मार्गात यायला तोच आहे किती वेळा सांगू तुला इतका कोमल आहो मी की तू जागला नाही तरी मला राग नाही आला आंखों में धुंधला आंखों में धुंधला जाना है गंगा तुझको कितने बार समझाया तुझको कितने बार रुलाया तुझको कितने अनेक संत साधू पिता आणि आपल्याला उपदेश करून जातात तिथून तुम्ही माझं असं म्हणणं आहे की भारतातील आपल्याला मिळत सगळ्यात चांगलं एक मिळणार पण जिथून कुठून मिळते तिथून बसतो जिथं चांगली मिळते त्याचा थोडी तेव्हा बरे त्याच्या जोडी करणार नाही एक आहे जोडी मारतात एक
काय हुडी साहित्य तेव्हा थोडासा नंबर यादी स्वदेशी बाबा तेव्हा तो कोणत्या समोर कोणत्या लोकांनी आमच्या भागात हे नाही चालत आमच्या भागात ते चालत नाही सरकारने जाऊन दिलेलाच मार्ग जर अस्तित्वात ईश्वराला असतात बाकीचा कशाला उपदेश केला असता आम्ही काय केलेलं आहे एकच काम केलं ना घरातले वाद विवाद नाही मिटवू शकले फक्त तीन शब्दात सत्य मर्यादा प्रेम हा अनायन शब्द धरा हायला नाव राधा आता तुमची गुरुपूजा गुरुपूजा या का मी उभा जमीनदार आता दंड घेऊन म्हणजे चौकीदार आता दंड घेऊन आणि हा चौकीदार तुम्हाला प्रश्न विचारला तुम्ही गुरुपूजाला या का असा प्रश्न विचारला मला तिकडे विचारला पण या चौकीदाराच्या कानात एक शब्द सुद्धा आला नाही हो किंवा नाही चौकीदार आणि दोन्ही जमीनदार जागेवर बसले बांधला गुरुची भूमी आहे त्याच्यावर बसले आणि हा दंड जास्तीत जास्त किंमत किती असेल 1,000-2,000 रुपये असेल 1,000-2,000 मग 30 तारीखला गुरुपूजा आहे म्हणजे 21 तारखेला दोन काढल्या दोन मग काय मग एकच्या ठिकाणी जायचं आपल्याला काय करावं काय करावं लागेल हे बनावं लागेल ना लेप बनवण्यासाठी काय करावं लागेल काय करावं लागेल काय करावं लागेल लेप बनवण्यासाठी त्या व्यवस्थेमध्ये फेर नाही लागते देवही बनते जसा जिंकली पाहिजे ते भरपूर आपल्याला लेप बनावं लागेल काय करावं लागेल लेप बनावं लागेल आता लेप म्हणून दाखल करतात करेल दाखल रिकामस्ती करेल का महाराज सारखा खूप बसवला आणि गुरुपूजा समापन झालं तर भगवान खाली का लेप व्हावं लागत आणि लेपचं नाव काय काय नाव आहे लेप कुणाला म्हटलं जाते जो साधा आहे सिंपल आहे कोणत्याही प्रकारचा त्याचा स्वार्थ नाही परमार्थच परमार्थ आहे तो व्यक्ती नेम आता इथं समजावून गेला आता एक प्रश्न विचारतो तुम्ही गुरुपूजेला याल का म्हणजे वाटत नाही तुमच्या काळाचा आवाज भावाच्या कानात केला अरे तो जवळच आहे बरोबर राहून राहिलेला आहे कारण ही पूजा व्यक्तीची पूजा नाही आहे त्याच्या सद्गुणाची पूजा आहे आणि त्याचा सद्गुण आहे हा आमच्या गुरुमाला आमच्या बरोबर काम करत आहे कोणी व्यक्ती नाही आहे हा सद्गुण आहे सद्गुण ज्याच्या तिथे तो सद्गुरू बनून जाते पण आपला सद्गुरू कसा आहे की त्याला माणूसच सापडला नाही भटकत आहे तो फोटोच्या फोटोमध्ये बसून आहे त्याचीच पूजा आहे गुरुपूजा आणि तुम्हाला समजलंच नसेल मला गुरु बनून तुम्हाला शिष्य बनवायचं असतं ना प्रत्येकाचे काम फोटोचे असते आणि फोटो आणि कमी पत्रामध्ये आमचे बाबा वगैरे ते मंत्र द्यायला यायचे आणि मंत्र द्यायचा करा आता तो मंत्र विसरतो
घरात जेवढे लोक त्यांच्या कानात मंत्र तो मंत्र असा ते जोडते तो मंत्र दुसऱ्याला कोणाला सांगता येत नाही म्हणजे जन्मदिनाला कोणालाही नाही सांगता. तर कान झोकाचा असा शब्द होता ते कान झोकाचा कबीरदासांनी याच्यावर येऊन पाणी राहिलं कान झोकून राहिला का हा माणूस कानात जाऊन झोपून राहिला आपला बाबाला एक खुल्ला आणि तो मंत्र मध्ये स्वीकारले मात्र त्या शेवटचा पाहिजे सुंदर आहे हा पक्ष कशी किती करून राहिले हे आपल्या विषयात आणले आहे ससाला भ्रमण करून राहिलेले आहे मन लावून भ्रमण करून घालून आपण या खरंच तुमचा टाळ्याचा आवाज बघायला गेला आता असं वाटते भूकंप होणार पडला म्हणजे भूकंप या शब्द आकाशासाठी वापरला की तुम्ही येणार भूकंप उपस्थित येणार ना या भूमीवर या तर उपाशी या आणि मग येतो बरोबर या तुमचं स्वागत आहे आता पुढचं तर मी काही सांगू शकत नाही कारण माझ्या मनात असा एक विचार आला होता तुम्ही कुठेही गुरुपूजा जाहीर करणार नाही कुठेही संस्थानात गुरुपूजा जाहीर करणार हे कोणाला सांगून तुम्ही बोलू ना मी काय करत मला आज तुमच्यासमोर गुरुपूजेला यावी का असं म्हणते अरे तुमची मर्जी तुमच्या मर्जीवर सोडतो या आशा वाढवतो आणि बंद करू का बंद करू का खेळा भेटला ना चालू द्या आणि याने खेळा भोगले नाही मिळाला नाहीतर कोणाला असा राग येईल बाहेर गेलेला दोन आणि लोक फोटोबा भी पहा विठोबा भी पहा मी याला बंद करतो आणि बाकीचे सांगून सर्व नाही या आणि भावना विनंती करत तुम्हाला की आमची एकोपाने संघटने आई आणि हे आशीर्वादाला तिथे काय आला काय आणि इथं बघा आईची ध्वनीमध्ये म्हणून मी आईला 3 वेळा प्रणाम करत असतो मला आई दिसते कुठेही कोणत्या आयोजनामध्ये कुठेही मी भेट नाही एखादा गेली सोडते कारण मी आईच्याही बाबाला बाबाच्याही बाबाला आणि जेव्हा आई दिसते मला तेव्हा माझं मन थांबत नाही मी कोणाचा विचार करत नाही गेली असो की काय स्वतःवर मी जाऊन काही एवढी ऊर्जा देवाला मिळाली आहे की स्वतःकडून कमी मिळाली या आईची माया या आईची महानता या आईनं मला इकडे आणलेलं आहे जेव्हा याच्याजवळ बसतो ना एक तारखेला येतो तेव्हा हा शरीर असा कंपॉज त्यासारखा सुद्धा तर नाही आईच्या समोर मला माणसं देखतो काय बोलत पण देवाने खुश पाहतो ते कधी कधी बोलावतात एक तारखेला त्या महिन्याने 6 महिन्याने एक तारखेला मला आईमध्येही भगवंत दिसतो आणि बाबामध्येही भगवंत दिसतो तुमच्यातही भगवंत दिसतो
म्हणून तुमचा अपमान करून मी पसंत करतो. किंवा माझ्या निवासस्थानी येताना मी कधी कोणाला हात देत नाही, त्याला बसवतो, त्याला भेट देतो, त्याची चर्चा करतो. सगळं काम ते चालू आहे. केवळ तुमच्या आणि आईच्या आशीर्वादामुळे आहेच. या त्यांना सुंदर मार्ग करणार तो आपल्याला मिळणार आहे. त्या आईचं महत्त्व आपण आहोत, त्याच्या आशीर्वादाने मिळणार आहे. म्हणून आईला जास्त महत्त्व द्या, कुटुंबाला महत्त्व द्या. कुटुंबाची मुलं जर बिघडत असतील त्यांना लाईटवर आणा आणि म्हणा काही तुम्हाला गलत मार्गदर्शन करत असेल कोणी त्यांच्यापासून दूर राहा. आपला मार्ग आपल्याला त्यापैकी राहून तुम्ही आला आयाचा धन्यवाद देतो. मी आपल्याला आता त्याच्यासमोर पूजनीय साधूंमध्ये सविस्तर ते तुम्ही शांत नेहमी अशाच पद्धतीने या मंदिरामध्ये अशाच पद्धतीने सद्गुरू महाराजांचे मार्गदर्शन सवयीत चालू राहावं अशी प्रार्थना करतो. आणि त्यांनी जे मार्गदर्शन केलं त्यांचे आभार मानतो. येणारी 21 तारखेला गुरुपूजा आपल्या सर्वांना माहिती आहे, कल्पना आहे. गुरुपूजा ही आहे उत्सव आपल्याला सर्वतोपरी साजरा करायचा आहे. या उत्सवाला सर्वच सेवकांनी सहकार्य करावा, मदत करावी. तेव्हाच हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पडेल. कार्यक्रमात केल्यासुद्धा आपण ईश्वराचे सेवक आहोत, तर आपला सुद्धा कर्तव्य आहे, एक कर्म आहे, धर्म आहे की आपल्यामध्ये सुद्धा या सेवाभाव चांगला पाहिजे. आपण 500 रुपये देतो, करणारे करत नसतील हा उद्देश ठेवून प्रत्येकाचा त्या ठिकाणी सेवाभाव हा लागला पाहिजे. एखादी वस्तू पुढे पडली असेल ती आपण स्वतः बाजूला ठेवली पाहिजे. एखाद्या चुकत असेल त्याला गायडन्स दिलं पाहिजे, कार्यक्रमाला मदत केली पाहिजे. कारण की हा कार्यक्रम काही क्षेत्र बघायचं नाही, सजीव हा काही चित्र बघायला नाही, हा एकटाच करत बसेल असं नाही, किंवा समितीच करत बसेल असं नाही. आपला हा सर्वांचा कार्यक्रम आहे. या ठिकाणी सर्वांचं सहकार्य लागलं पाहिजे. सर्वांनीच कार्यक्रमाला मदत करा, सहकार्य करा. जिथं कुठं अडचण वाटते आहे त्या ठिकाणी धावून करा. तरच ह्या गुरुपूजेच्या कार्यक्रमाला जास्त महत्त्व येईल. आपल्या हाताने जास्तीत जास्त दान धर्म झाला पाहिजे, सत्कर्म झाला पाहिजे. याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा. सर्व सेवकांना माझी विनंती आहे की 21 तारखेला गुरुपूजा होत आहे आणि बाया मंडळींना सुद्धा विनंती आहे. आणि या ठिकाणी खूप गर्दी होत असते, त्याला आपण चेंगराचेंगरी म्हणतो की माईकवर सांगितल्यानंतरही एकमेकाला कोणी ऐकत नाही आणि आपण चेंगराचेंगरी करण्याचा प्रयत्न करतो गुरुपूजेसाठी.
परंतु त्याच्यासाठी मी सर्व भया मंडळींना विनंती करतो, मंडळींना सुद्धा विनंती करतो की ज्यांच्याकडे 1 ते 1 वर्षापर्यंत मुलं असतील, 1 ते 1.5 वर्षापर्यंत मुलं असतील, छोटे मुलं, त्यांनी गुरुपूजेला येऊच नाही. आपल्यासमोर अवसर आहे, आपल्यासमोर अवसर आहे की आपण गुरुपूजा सुद्धा घरी करू शकतो. समोरच्या गुरुपूजेला आहे, याच्यामुळे घरात म्हणजे छोटे मुलं आहेत, 1 ते 1.5 वर्षापर्यंत जे मुलं घेऊन छोटे मुलं घेऊन या ठिकाणी आमच्या माताबहिणी येत असतात. बंधूंनो, आपल्या सर्वांना माहिती आहे सर्व या ठिकाणी जमाव असते आणि या ठिकाणी कोणी कुटुंबाला काही झाला तर त्याची जबाबदारी समिती घेणार नाही, तुम्हाला समजायला घ्यावं लागेल. कारण की आपल्याकडे अवसर आहे म्हणून सांगतो की जर छोटे मुलं असतील तर तुम्ही घरीच गुरुपूजा करा, मोठे घरामध्ये अशी सर्वांना विनंती करतो. कारण की बाया मंडळी येतात, छोटे मुलं घेऊन येतात, मग ओरडतात, गर्दी होते, हे होते, कोरड्यासारखं वाटते, असं होते, अशा पद्धतीने विनवणी करतात की आजच्या नंतर पहिला नंबर पाहिजे. म्हणून त्याच्याकरता माझी विनंती आहे की आपल्यासमोर 2 ऑप्शन आहेत की छोटे मुलं असतील घरी गुरुपूजा करू शकता. जर इथं यायचं आहे तर स्वतःची सुरक्षा तुम्ही स्वतः करा, याला कोणीही जबाबदार राहत नाही. कारण की गुरुपूजा कार्यक्रम म्हटल्यानंतर प्रत्येकाचा सहकार्य असणे फार आवश्यक आहे आणि आपला सुद्धा एक कर्म करायला पाहिजे की माझ्या हातात काहीतरी चांगला कर्म झाला पाहिजे, मदत केली पाहिजे, धावपळ केली पाहिजे. असा विचार घेऊन जर आपण गुरुपूजेला आलो तर आपली गुरुपूजा ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. असं सर्वांना मी विनंती करतो. यानंतर आवाज समारोपाचा कार्यक्रम श्रीमानी आमचे सचिव भाऊ सकाम करतील अशी त्याला विनंती करतो. ओम भगवान बाबा हनुमान को प्रणाम, सदगुरु मावली को प्रणाम, परमात्मा है. आज दिनांक 14/7/2024 आयोजित केल्याप्रमाणे ईश्वराच्या निवासस्थानी ईश्वराच्या या मंदिरामध्ये मासिक सत्संगाला सुरुवात झालेली होती आणि या प्रस्तुत सत्संगामध्ये सृष्टीचे रचयिता, बुद्धीचे विधाता स्वयं ओम भगवान बाबा हनुमान उपस्थित आहेत. त्यांना माझा प्रणाम. तद्वतच आपली सर्वांची पूजनीय सद्गुरू माऊली इथं उपस्थित आहेत. त्यांना माझा प्रणाम. आपली सर्वांची गुरुवाई इथं उपस्थित आहेत. त्यांना माझा प्रणाम. आणि आपण सर्व सेवक, सेविका, बालगोपाल इथे भरपूर संख्येने उपस्थित आहात. या सर्वांना माझा एकदा नमस्कार. तर आता संचालक महोदयांनी माझ्याकडे आभार प्रदर्शनाचे काम दिलं, त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्या कार्याला सुरुवात करतो. तर आजच्या या उपसंघामध्ये सर्वप्रथम आपले भगवान, आपले इष्ट ओम भगवान बाबा हनुमान उपस्थित आहेत. त्यांच्या मी मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो. त्यानंतर आपले पूजनीय सद्गुरू माऊली यांनी आपल्याला खूप महत्त्वाचे मार्गदर्शन केले, अनमोल असे आपल्याला मार्गदर्शन केले की या मार्गदर्शनाने आपलं जीवन बनवून जाईल. तर हा मार्गदर्शन सर्वांनी आत्मसात करावा, अंगीकृत करावा आणि त्या पद्धतीने आपले कार्य करावे असे मी सर्वांना विनंती करतो आणि पूजनीय सद्गुरू माऊलीच्या मनापासून आभार व्यक्त करतो. आपली पूजनीय गुरु आहेत या सत्संगामध्ये उपस्थित आहेत, त्यांच्या मी आभार व्यक्त करतो. अध्यक्ष साहेब यांनी आपल्याला मोलाचे मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो. संचालक महोदय यांनी आपली भूमिका चांगल्या रीतीने पार पाडली, यांना देखील धन्यवाद देतो. तद्वतच आपण सर्व सेवक सेविका बालगोपाल इथे येऊन शांत चित्ताने हा कार्यक्रम, हा सत्संगाचा कार्यक्रम ऐकून घेतला, त्याबद्दल मी सर्वांच्या मनापासून आभार व्यक्त करतो.
आणि आजचा कार्यक्रम जयघोष करून इथंच संपला असं जाहीर करतो. आपण सर्व मिळून ईश्वराचा इच्छेने जयघोष करू.